सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बिहारच्या महाबौद्धी बुद्ध विहार मुक्तीसाठी धुळ्यात धरणे आंदोलन। बिहारमधील महाबौद्धी बुद्ध विहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आज धुळ्यात वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने धुळे शहरातील जेल रोड परिसरात जोरदार घोषणाबाजी करत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। बिहार येथील महाबौद्धी बुद्ध विहार मुक्तीसाठी संपूर्ण देशभरात जोरदार आंदोलन होत असून केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे। महाबोधी महाबुद्ध विहार टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करून नवीन कायदा तयार करावा व महाबौद्धी बुद्ध विहार बौद्ध धर्मगुरूंच्या स्वाधीन करण्याची मागणी धुळे वंचित आघाडी आणि बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आली। भगवान गौतम बुद्ध यांचे जे बुद्ध विहार आहे बुद्धगयामध्ये जे सम्राट अशोक यांनी बनवलेलं आहे आणि त्या बुद्ध विहारामध्ये जे कारभार चालतोय तो त्या ठिकाणी 4 बुद्ध कमिटी मेंबर आहेत, 4 हिंदू आहेत आणि 5वा जो कमिटी मेंबर आहे तो त्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो आणि तो कलेक्टर सुद्धा 100% हिंदू असला पाहिजे। म्हणजे मेजॉरिटी त्या ठिकाणी त्या बुद्ध विहाराची मेजॉरिटी ही हिंदूंची असली पाहिजे आणि ब्राह्मण हिंदूंची म्हणण्यापेक्षा ते ब्राह्मणांची असली पाहिजे आणि त्या ठिकाणी जे ब्राह्मण लोक पूजा अर्चा करतात ती हिंदू वैदिक पद्धतीने करतात, जे तथागत गौतम बुद्धांना मान्य नाही। ते त्या ठिकाणी कर्मकांड केले जातात आणि पूर्णपणे त्या ठिकाणी गौतम बुद्धाच्या विचाराची पायमल्ली केली जाते आणि हे बुद्ध विहार मुक्तीसाठी गेल्या 3 दशकांपासून या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत, परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही। आता या वेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू केलेले आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये याचे 12 तारखेला या बुद्धगया मुक्तीसाठी आंदोलन झालेले आहे। त्याचप्रमाणे धुळ्यात देखील आम्ही 18 तारखेला आज रोजी भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, त्याचप्रमाणे विद्यार्थी आघाडी, युवक आघाडी आणि इतर काही सामाजिक संघटना ज्या समविचारी आहेत अशा संघटना मिळून आम्ही या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार आंदोलन मुक्तीसाठी प्रयत्न करत आहोत आणि महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त होईपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे। जय भीम, जय बुद्ध। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।